हॅलो एव्हरीवन, तुम्हाला माहिती आहे वन नेशन वन इलेक्शन ही करंटचा मुद्दा खूप चर्चेतनी आहे. कारण की लोकसभामध्ये याचं बिल जे आहे ते आपल्याला माहिती आहे की इंट्रोड्यूस केले गेले होते आणि याच्यावर काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण आणलेले आहेत. मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन आहे. तर पहिला क्वेश्चन आपण बघूयात. व्हॉट इज प्रायमरी एम ऑफ वन नेशन वन इलेक्शन इनिशिएटिव्ह? तर ऑप्शन 1 रिड्यूस इलेक्शन कॉस्ट, ऑप्शन 2 कॉस्ट कंडक्ट सेपरेट म्युनिसिपल इलेक्शन्स, ऑप्शन सी इन्क्रीज वोटर टर्नआउट, ऑप्शन डी फोकस ओनली ऑन रिजनल इश्यूज. तर याचं करेक्ट आन्सर जे सरकारने फोकस केलेले आहे की जेव्हा हे बिल इंट्रोड्यूस केलं ते आहे कॉस्ट, रिड्यूस इलेक्शन कॉस्ट. या गोष्टीने वन नेशन वन इलेक्शन जर झालं तर त्यांचं म्हणणं आहे कॉस्ट, जे वेगवेगळ्या निवडणूक घ्यायला खर्च लागतो तो खर्च वाचणार. कॉस्ट आणि टाइम या दोन गोष्टी सायमल्टेनियस जर इलेक्शन घेतले तर या दोन गोष्टी वाचणार. म्हणून या वन नेशन वन इलेक्शनचं मुख्य इनिशिएटिव्ह कॉस्ट आणि टाइम आहे. हे तुम्ही डिटेल एक्सप्लेनेशन आहे हे बघू शकता. याचा स्क्रीनशॉट पण तुम्ही घेऊ शकता. तर आपण जाऊयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. Which constitutional article need to be amended for implementing simultaneous election? Article 83, Article 123, Article 83, Article 172, Article 72, Article 123, Article 85, Article 212. आता याच्यातनी कोणता आधार घेतला जाते, कोणत्या आर्टिकलचा आधार घेतला जाईल सायमल्टेनियस म्हणजे जे सेंट्रल आणि स्टेटच्या जे इलेक्शन आहे ते जर सोबत घ्यायचे तर कोणत्या आर्टिकलचा आपल्याला आधार घ्यावा लागेल? तर ते आहे ऑप्शन सेकंड, आर्टिकल 83 आणि आर्टिकल 172चा आधार आपल्याला घ्यावा लागणार आहे. कारण की आर्टिकल 83 मध्ये इथे बघा, डिटेल एक्सप्लेनेशन मध्ये बघा, आर्टिकल 83 मध्ये त्यांनी सांगितलेले आहे सर्व हाऊस ऑफ पार्लिमेंट म्हणजे पार्लिमेंट जे चालत असते लोकसभा याचे सर्व जे आर्टिकल 83 मध्ये याचे सर्व कानून कायदे दिलेले आहे. आणि आर्टिकल 172 मध्ये आपल्याला स्टेटचे जे विधान परिषद विधानमंडळ जे असतात विधानसभा याचे सर्व जे कायदे कानून आहे ते 172 मध्ये दिलेले आहे. म्हणून या दोन आर्टिकल 83 आणि आर्टिकल 172 या दोन गोष्टीचा आधार आपल्याला घ्यावा लागणार आहे फॉर सायमल्टेनियस इलेक्शन. त्याच्यानंतर आपण बघूया तिसरा क्वेश्चन. विच कमिटी इज रिस्पॉन्सिबल फॉर रिव्हिविंग द वन नेशन वन इलेक्शन बिल? आता जी कोणती कमिटी यावर लक्ष देणार आहे ते आहे ऑप्शन 1 इलेक्शन कमिशन, ऑप्शन बी जॉईंट पार्लिमेंट कमिटी, ऑप्शन युनियन लॉ कमिटी, ऑप्शन डी नॅशनल इलेक्टोरल कौन्सिल. तर हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे बिल आहे ते फॉरवर्ड केलं गेलेलं आहे जेपीसी कमिटीकडे, जेपीसी कमिटी, आणि यावर डिटेल चर्चा आणि डिटेल सर्व गोष्टी होणार आहे आणि डबल याच्यावर वोटिंग होणार आहे. आणि सरकारला हे जर बिल पास करायचं आहे तर मेजॉरिटीने हे पास करावं लागणार आहे. तर या जेपीसी कमिटीकडे हे जे बिल आहे ते पाठवण्यात आलेलं आहे. तर जेपीसी कमिटी हॅज बीन कॉन्स्टिट्यूटेड टू रिव्ह्यू द बिल्स रिलेटेड टू वन नेशन वन इलेक्शन. हे तुम्ही डिटेल हे आहे एक्सप्लेनेशन तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन आपण बघू. व्हॉट इज करंट साईज ऑफ जेपीसी रिव्हिविंग बिल्स? म्हणजे करंट साईज म्हणजे किती मेंबरची जी जेपीसी कमिटी जी आहे ते किती मेंबरची आहे असं म्हणणं आहे या क्वेश्चनचं. तर आपल्याला माहिती आहे की जे जेपीसी कमिटी आहे ते 29 मेंबर्स, 31 मेंबर्स, 39 मेंबर्स, 45 मेंबर्स असे ऑप्शन्स आहे. तर आपल्याला माहिती आहे जेपीसी कमिटीमध्ये 31 मेंबर्स होते पहिले, आता ते 39 मेंबर्स करण्यात आलेले आहे. तर हे लक्षात ठेवजा. तर टोटल आता 39 मेंबर्स हे आपलं करेक्ट आन्सर होईल. सो आपलं करेक्ट आन्सर काय राहील? 39. जर आपल्याला क्वेश्चन आला जेपीसी कमिटीमध्ये किती मेंबर्सची कमिटी आहे तर ऑप्शन सी वर टिक करा. त्याच्यानंतर आपण बघूयात पाचवा क्वेश्चन. व्हॉट इयर इज टार्गेटेड फॉर इम्प्लिमेंटिंग सायमल्टेनियस इलेक्शन्स? 2029, 2030, 2034, 2025 सायमल्टेनियस इलेक्शन व्हाव. आता हे सर्व वन नेशन वन इलेक्शन पास होईल, त्यानंतर लोकसभामधून पास होईल, मग राज्यसभामधून होईल, मग कायदा बनेल, मग हे जाईल स्टेटमध्ये, स्टेटच्या विधानसभामध्ये पास होईल. हे सर्व खूप मोठी लंबी प्रोसेस आहे. तर सरकारने जे हे बिल आणलेलं आहे हे कोणत्या वर्षापर्यंत लागू व्हावं, सायमल्टेनियस इलेक्शन कोणत्या वर्षीचे व्हावं, त्यांनी कोणता टार्गेट केलेला आहे की 2034 पर्यंत हे सायमल्टेनियस इलेक्शन्स म्हणजे वन नेशन वन इलेक्शन 2034 पर्यंत होईल असं त्यांनी टार्गेट केलेलं आहे.
हे बघू शकता. इथं तुम्ही डिटेल एक्सप्लेनेशन पण बघू शकता. तर क्वेश्चन 6 वर जाऊ. व्हॉट इज द मेजर कन्सर्न रेज बाय क्रिटिक्स ऑफ दिस प्रपोजल. क्रिटिक्स म्हणजे जे अपोजिशनचे लीडर्स आहेत, त्यांनी याच्यावर मेजर कन्सर्न म्हणजे काय धोका असू शकते यावर त्यांनी त्यांनी काय आशंका शंका त्यांनी व्यक्त केलेले आहे ते विचारत आहे क्वेश्चन. फर्स्ट इज इन्क्रीज इलेक्शन कॉस्ट, सेकंड इज अंडर आर्मिंग फेडरलिझम, थर्ड इज रिड्यूस वोटर टर्नआउट आणि चौथं इज डिलेड रिझल्ट. तर याचा आन्सर आहे अंडर फ्रेमिंग अंडर मायनिंग फेडरलिझम. म्हणजे टीकाकारांचे म्हणणे आहे की एकत्रित निवडणूक सत्तेचे केंद्रीकरण करून राज्यसंघ संचालने कुमत करू शकतात. सायमल्टेनियस इलेक्शन कुड विकन द फेडरल स्ट्रक्चर बाय सेंट्रलायझिंग पॉवर. आता यांचं म्हणणं हे आहे की अंडर मायनिंग फेडरलिझम जर आपण हे दोन्ही इलेक्शन जर एक सोबत घेतले तर सेंट्रलचा स्टेटमध्ये हस्तक्षेप जे आहे ते खूप वाढून जाईल स्टेटमध्ये, आणि स्टेटकडे ते पॉवर्स नाही राहणार जे आता आहे, असं क्रिटिक्सनं खूप मेजर कन्सर्न केलेलं आहे. तर 7वा क्वेश्चन आपण बघू. विच पॉलिटिकल पार्टी इश्यूड अ व्हिप फॉर MP टू अटेंड लोकसभा ड्युरिंग बिल डिस्कशन. हे व्हिप जे असते हे कोणत्या कोणत्या MPला लोकसभा ड्युरिंग बिल डिस्कशनला पाठवलं. BJP, काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, CPIM एक पक्ष आहे. त्याच्यानंतर आपण बघू याचा आन्सर. तर तिसरं शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना नाही का यांच्या MPला नाही का व्हिप पाठवण्यात आलेला आहे, इश्यू करण्यात आलेला आहे ड्युरिंग लोकसभा बिल डिस्कशन. हे व्हिप काय असते तर व्हिप एक प्रकारचं समजा नोटीस असू शकते की तुम्हाला या बिल डिस्कशनच्या वेळेस सर्व खासदारांना काही करून प्रेझेंट राहावंच लागेल, असं ते आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल, क्वेश्चन्स आवडत असेल, क्वेश्चन वाटत असेल की नाही हा खूप इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही चॅनलला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि हा व्हिडिओ शेअर पण करू शकता. प्लीज सबस्क्राईब करा. अशाच इम्पॉर्टंट न्यूज आणि करंट अफेअर्सचे क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तर आपण बघू 8वा क्वेश्चन. विच इलेक्शन इज एक्सक्लुडेड फ्रॉम वन नेशन वन इलेक्शन प्रपोजल. विच इलेक्शन इज एक्सक्लुडेड म्हणजे आता बघा, पहिला ऑप्शन आहे लोकसभा, दुसरा ऑप्शन आहे स्टेट असेंब्ली, तिसरा ऑप्शन आहे म्युन्सिपल इलेक्शन, चौथा ऑप्शन आहे नन ऑफ द अबव. आता या क्वेश्चनचा अर्थ असा आहे की कोणते इलेक्शन जे आहे वन नेशन वन इलेक्शन मध्ये सायमल्टेनियस म्हणजे एकदाच होणार नाही, कोणते इलेक्शन वगळल्या जाईल. तर ते आहे लोकसभा तर होईल, स्टेट असेंब्लीचे पण होईल, म्युन्सिपल इलेक्शन याच्यातून वगळल्या जाईल. म्युन्सिपल इलेक्शन हे स्वतंत्र आणि सेपरेटच होणार. तर म्युन्सिपल इलेक्शन हे आपलं करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर 9वा क्वेश्चन आहे. व्हॉट इज द मेन बेनिफिट प्रपोज बाय दिस इनिशिएटिव्ह. ऑप्शन 1 फ्रिक्वेंट इलेक्शन, ऑप्शन 2 फोकस ऑन गव्हर्नन्स, ऑप्शन 3 इन्क्रीज कॅम्पेन ड्युरिंग ड्युरेशन, मोर लोकल इश्यूज ॲड्रेस. तर सेकंड ऑप्शन येते याचं फोकस ऑन गव्हर्नन्स. या वन नेशन वन इलेक्शनचा मेन इनिशिएटिव्ह मेन प्रपोज काय आहे तर फोकस ऑन गव्हर्नन्स. गव्हर्नन्सवर म्हणजे गव्हर्नमेंट नाही का इलेक्शन होतात आणि त्यांचं मंत्रिमंडळ बैठण्यात खूप वेळ जाते, खूप टाइम जाते, तोपर्यंत आपण अजून हे वारंवार चालत राहते. तर यानुसार जे आहे ते गव्हर्नमेंट आपले डिसिजन्स आपले सर्व जे कामं आहेत ते कामकाज थोडं हळूहळू चालते, तर ते फास्ट करण्यासाठी फोकस करण्यासाठी हे वन नेशन वन इलेक्शनचा इनिशिएटिव्ह आहे. इथे डिटेल्ड एक्सप्लेनेशन आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. त्याच्यानंतर 10व्या क्वेश्चनवर आपण जाऊ. विच स्टेट इन इंडिया हॅज शोन ऍक्टिव्ह इंटरेस्ट इन डिबेटिंग दिस इनिशिएटिव्ह. आता भारताचा कोणता असा राज्य आहे ज्याच्यातनी सगळ्यात जास्त हे वन नेशन वन इलेक्शनची डिबेट खूप जास्त इंटरेस्ट त्या लोकांनी घेतलेला आहे, तर कोणता राज्य आहे. ऑप्शन ए गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू, केरला. या 4 मधून कोणचा राज्य आहे तर ते आहे महाराष्ट्र राज्य. जय महाराष्ट्र. तर इथं महाराष्ट्र राज्य अव्वल साबित झाला वन नेशन वन इलेक्शन वर चर्चा करण्यात. म्हणजे सगळ्यात जागृत लोक महाराष्ट्रामध्ये आहे असं समजू शकता. महाराष्ट्र तसं पण महाराष्ट्र आपलं
जगाला कधी पण दिशा दाखवण्याचं काम करते. त्या महाराष्ट्रातनी खूप जागृत लोक पण आहेत. जसं की आपण जे जागृतपणे हे करंट अफेअर्स वाचत आहोत आपल्या परीक्षेसाठी, आपण खूप जागृत आहोत. तर जागृत असून प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला एक ना एक क्वेश्चन तुमचा परीक्षामध्ये बनवूनच जाईल या करंट अफेअर्सवर. तर हे बघा, 11वा क्वेश्चन आपण बघू. व्हॉट इज वन लॉजिस्टिकल चॅलेंज ऑफ वन नेशन वन इलेक्शन? ऑप्शन 1, voter turnout may decrease, conducting multiple election on single day, increasing the number of polling booth, reducing the number of EVMs. तर याचा करेक्ट लॉजिस्टिकल चॅलेंज म्हणजे सगळ्यात मोठा चॅलेंज सरकारसमोर काय राहणार आहे, की जर एकदाच तुम्हाला नाही का इलेक्शन घ्यायचे आहे एवढे सायमल्टेनियसली, तर तुमच्यासाठी काय राहणार आहे, तर ते आहे ऑप्शन बी, कंडक्टिंग मल्टिपल इलेक्शन इन सिंगल डे. एका दिवसातनीच तुम्हाला नाही का खूप सारे इलेक्शन एका दिवसातनीच घ्यावं लागेल ना. तर दोन्ही इलेक्शन तुम्हाला ते त्रास होणारच आहे. तर आपल्याला तर माहिती आहे, आता एकदा इलेक्शन होते तर एक महिना, दीड महिना चालते. फेज 1, फेज 2, फेज 3 अशा गोष्टी झाल्या होत्या लोकसभामध्ये, आपण नुकतंच बघितलं. तर तेच जर त्यांना वरतून ते तरी एकच निवडणूक होती लोकसभेची, याच्यातनी लोकसभा विधानसभा हे दोन्ही जर मिक्स होईल तर ऑब्विसली त्यांना म्हणजे हे डिफिकल्टी तर जाणार. तर सेकंड, कंडक्टिंग मल्टिपल इलेक्शन ऑन सिंगल डे. हे झालं 11वा क्वेश्चन. त्याच्यानंतर 12व्या क्वेश्चनवर आपण येऊ. व्हॉट रोल डज इलेक्शन कमिशन प्ले इन दिस इनिशिएटिव्ह? इलेक्शन कमिशनचा रोल काय आहे या इनिशिएटिव्ह मध्ये? लेजिस्लेटिव्ह अप्रुव्हल, ओव्हरसीइंग द इलेक्टोरल प्रोसेस, प्रपोजिंग कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, पॉलिटिकल कॅम्पेन. तर इलेक्शन कमिशनचा याचा काही हस्तक्षेप नाही. जे पहिले होतं ते आता होईल. ओव्हरसीइंग द इलेक्टोरल प्रोसेस, इलेक्शनची प्रोसेस कशी चालू आहे, त्यांनी जे आचारसंहिता वगैरे लावतात ते सर्व गोष्टी बरोबर चालू आहे का नाही, त्याच्यावर पाहणी करणं हे इलेक्शन कमिशनचं काम राहणार. बस, जे पहिले होतं ते इलेक्शन कमिशनचं याच्यात काहीही हस्तक्षेप नाही राहणार. बस त्यांचं काम राहणार आहे की तुम्ही बरोबर निवडणुका चालू आहे का नाही, कुठे काय होतं, हे सर्व गोष्टी बघणार आहे. तर आज आपण इथेच थांबूयात. 12 क्वेश्चन आज आपण डिस्कस केले. याच्यानंतर पण आपल्यासाठी याचे खूप सारे क्वेश्चन आहेत, ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.